मग काय केली, हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना एक खाते प्रमुख शिक्षण अधिकारी गेले, म्हणले साहेब GR आलाय GR, हा म्हणला त्याला बाहेर बसवा. म्हणजे एवढा हा बिनडोक माणूस. आता मध्ये केंद्र शासनाचा एक अध्यादेश आला की बाबा इको सेन्सिटिव्ह झोन आला, झोन या ठिकाणी होणार आहे. आम्ही आंबेगावला मिटिंग घेतली, हा मिटिंग मध्ये उठला, भाषण करायला गेला, म्हणला इको सेन्सिटिव्ह झोन कुठवर आला, चला दांडकी घेऊन तिकडे आपण जाऊ. म्हणजे याच्या अकलाची खरं तर कधी मेळ बसला नाही, यानं आयुष्यात कधी पुस्तकं वाचली नाही, याचं आयुष्य चोऱ्या करण्यामध्ये गेलाय. हा सांगतो ऍक्सिडेंट झाला मी गेलो, काय कोणाला फायदा झाला, या ना एक जण पुढं आणि सांगा आम्हाला इन्शुरन्स मिळाला, आम्हाला याच्या माध्यमातून पैसे मिळाले. हा बावड भाऊ बडबड बोले असला हा मूर्ख माणूस खरं तर. आणि याला समाजाने डोक्यावरती घेतला, खांद्यावरती घेतला, यानं समाजाच्या कानामध्ये काय काय करायचा प्रयत्न केला. हे समाज विसरलाय का? किती लोकांची घरं बुडवलेत यांना, किती पिकअपवाल्यांना आतापर्यंत पैसे दिलेत. बरं किती महिलांचे पैसे काढून देताना यांनी दलाली खाली, भाड खाली तिकडं, आम्हाला माहित नाही. तू कोणाबरोबर वार्ता करतो, तू विकासाबरोबर बोल ना बाबा. मी गावामध्ये हे केलं, याच्या केवाडीमध्ये दवाखाना बांधला कमिशन खायला, तो आज बंद आहे. याच्या गावामध्ये पियाला पाणी नाही, याच्या गावामध्ये स्वतःच्या घरामागं मंगल कार्यालय बांधला. इथं बंडू शेट उतळे बसलेत, त्यांची पत्रकार परिषद बघा तुम्ही. आणि आता पुढे पण होणार आहे. यांना पिकअप शेड बांधले म्हणतो माझ्या नावाला काळं फासलं. तेव्हा बापाचे पैसा शासनाचा तू नावं टाकतो, एवढी मोठमोठी आमदार खासदार एवढी मोठमोठी नावं टाकतात. यांनी काय केलं, पिकअप शेड बांधली आणि त्या पिकअप शेडला दुरुस्तीला 75,000 रुपये आणले. त्याच्यात यांना पैसे काढले, 5-7